आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊजी यादीनुसार सगळं सामान आलं की नाही चेक करूया. माळा चंदूशेठ हे सामान आत ठेवून द्या ना. हा ठेवतो ना. एवढं काय हे ठेवायचं म्हणजे काय आपलं पण द्या. काय पेड्याचे बॉक्स पेढे. अहो चंदूशेठ डेकोरेशनचं सामान आहे. डेकोरेशन. हा डेकोरेशन. लग्न आहे ना आपण छान डेकोरेशन करूया. हो लग्न नाहीये गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आहे. उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आपल्याकडे. गणपती बाप्पा येणार आहेत. अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरात. पैठणकरांच्या घरात गणपती बाप्पा येणार आहेत. अहो तुम्ही विसरले का? मला हे कुठेतरी लपून ठेवायला लागेल. त्यांनी जर बघितलं ना तर माझा जीव घेतील. अहो चंदू दादा काय झालंय तुम्हाला? तुम्ही असे का वागताय? मी असं कसा पण वागेल. तुम्ही कसे वागतायत? अरे मला आहे ना रुद्रदादांमध्ये रुद्र अवतार दिसतोय. अहो चंदूशेठ तब्येत ठीक आहे ना तुमची? काय बोलताय तुम्ही? मी काय बोलतोय? आता त्यांना कळलं ना की गणपती बाप्पा आपल्या घरात येणार आहेत तर आपल्या घरात भूकंप येईल, सुनामी येईल. सुनामी. मला तर आताच भीती वाटायला लागली. मी हे कधीच विसरू शकत नाही की गणपती येण्याचा दिवस हा त्यांच्यासाठी काळा दिवस असतो. मला तर ते घोड्यावरून येताना दिसत आहेत. हातात तलवार पण आहे. तुकडुक 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 करत. मागच्या वेळेस बिट्टीने गणपती ठेवला होता तेव्हा काय झालं होतं? हा बघितलं होतं ना कसे चिडले होते ते. बाप रे मला काही खरं नाही. मी तर ना तुम्हाला सांगतो मला नोकरीवरून काढूनच टाकणार आहेत ते. चंदूशेठ गेली माझी नोकरी. काय बोलताय? काय काय कुठे काय काय नाही. आणि मागे काय लपवताय? कसलं सामान आहे? सामान 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 हे आपलं ते इकडचं सामान होतं ना ते मी तिकडे घेऊन चाललोय बाहेर. गणपतीचं सामान आहे ना? गणपतीचं सामान. गणपतीचं सामान. आपल्या घरात गणपतीचं सामान कसं असणार? का हो दादा सांगा यांना. काय रोहित? हो तेच तर सांगतोय. हो तुम्ही काय माझी नोकरी? चंदूशेठ मला माहितीये हे गणपतीचं सामान आहे. नाही हो. काय बघताय काय? अहो काढा ना बाहेर. तयारी नाही का करायची? हा काय म्हणला तुम्ही? काय बोलताय काय? अहो सामान काढा. तयारी करायची गणपतीची. तयारी करायचं म्हणतायत ते. मुद्दाम करताय ना तुम्ही. मुद्दाम करताय. तुम्हाला बघायचंय माझ्या हातात कसलं सामान येते म्हणून खोटं बोलताय ना. अहो चंदूशेठ खरं बोलतोय रुद्र. प्लीज द्या सामान. आणि मग त्यांना वीरेन साहेबांची आठवण आली तर मग त्यांना परत राग येईल. मग ते मला कामावरून काढून टाकतील. हो चंदूशेठ नाही राग येणार मला. माझा राग गेल्या वर्षीपासून गेलाय. जेव्हापासून बिट्टी आणि गौरीजी माझ्या आयुष्यात आल्या ना तेव्हापासून माझा बाप्पावरचा विश्वास आणखी दृढ झालाय. म्हणून यापुढे दरवर्षी आपल्याकडे बाप्पा विराजमान होणार. आपल्या घरी गणपती बाप्पा येणार. आपल्या घरी गणपती बाप्पा येणार. आपल्या घरी गणपती बाप्पा येणार. चंदू काका आता बाप्पा येणार म्हणजे आपल्याला मोदक करायला हवे ना? चला पण तयारीला लागूया. अरे मोदक पण बनवूया. सगळं बनवूया. मोदक बनणार. डन 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 ट्रक डन 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 डन. मोदकांवरून आठवलं रुद्र तुझा उपास कसा चाललाय? म्हणजे उद्या पण आहे का? जमलं तर मी उद्याही उपवास करेन. ते आजचा करून दाखव. तुम्हाला चॅलेंज करू नका. नाही करत बाबा. चिल. बरं गौरी तू आम्हा उपास नसलेल्यांसाठी काय केलंस? म्हणजे काहीतरी टेस्टीच केलं असेल हो ना? नाही काय त्याला भूक लागत नसेल त्याचा उपवास आहे म्हणून. आम्हाला तर भूक लागते ना. काय चंदूशेठ काय वहिनी? लागते. मला तर लागते बाबा. मुद्दाम करतो का रे? नाही मला सगळं कळतंय.
हे तुझं मुद्दाम चालू आहे ते. पण मी माझा उपवास मोडणार नाही, कळलं का तुला? लक्षात ठेव की तुझा उपवास आहे ते, नाही तर माझ्यासारखे विसराल. चला मोदक मोदक खाऊया, चला मोदक खाऊया, चला मोदक खाऊ. रेवती आंटी, आपण इकडे का आलोय? तिचा नवरा कोण आहे ते कळायला हवं मला. का का म्हणजे? अगं तिचा नवरा सापडला ना की आपल्याला हिला हाकलून देता येईल. हो नाईस आयडिया. लेट्स गो लेट्स गो. हाय, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, बोलू का? हो बोला ना. देविका, आय एम सो सॉरी. तुला वाईट वाटलं का? रेवती आंटी, ऑफकोर्स वाईट वाटलं असणार. कोणालाही वाईट वाटेलच ना. एकतर बिचारीचा नवरा सोबत नाहीये आणि त्यात तुम्ही तिला हरितालिकेच्या उपवासाबद्दल विचारलं. खूप हर्ट झाली असणार ती. हो माझं चुकलंच. मी नको होतं तसं वागायला. आय एम सो सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं, पण मला कसं माहित ना तुझा नवरा या जगात नाहीये ते. पण आता नाही काढणार तुझ्या नवऱ्याचा विषय. नवरा गमावण्याचं दुःख काय असतं हे मी समजू शकते. त्या भावना कळतात मला. देविका, सो सॉरी. हा हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा नवरा मेलेला नाहीये. ओ माय गॉड, म्हणजे तुमचा नवरा जिवंत आहे? हे ऐकून मला किती बरं वाटलं माहितीये. हो, तुझा नवरा जिवंत आहे. खरंच आहे. एका बाईने एकटीने या जगात जगणं आणि त्यातही मुलाला वाढवणं अवघड असतं ग. पण मला खूप बरं वाटलं तुझा नवरा जिवंत आहे ते ऐकून. मग तो नाही आला तुझ्यासोबत बिट्टीला शोधायला? ओ माय गॉड, म्हणजे तो पण हरवलाय की काय? आणि तुम्ही त्याला पण शोधताय? सुहा, नाही म्हणजे होतं ना असं कधी कधी. मी एकत्र नाही राहत का? नाही, मला माहित नाही तो कुठे आणि मला त्याचा शोधही घ्यायचा नाहीये. तो कुठेही असो, मला माझ्या जवळ नकोय. आणि हो, तो जिवंत असण्याचा आनंद नाहीये मला. असं बोलू नये, पण तो या जगात नसलेलाच बरा आहे. का ग? एवढं काय झालं? तुला मारतो वगैरे की काय तो? तुझ्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून? कशी असतात ना काही माणसं. आय हेट दिस पीपल. अगं कधी कधी पर्याय नसतो सोहा. पण आपण आहोत ना आता हिच्या पाठीशी. आपण एक काम करू, पोलिसात तक्रार करू. देविका, तू त्याचं नाव सांग मला, त्याचे डिटेल्स दे. आत्ता बघ कशी सरळ करते त्याला. हे पहा, माझा आणि त्याचा आता काही संबंध नाहीये. माझ्यासाठी हा विषय 7 वर्षांपूर्वीच संपलाय. मला आता पुन्हा हा विषय नाही उकरायचा आहे. अगं पण प्लीज, मला नाही बोलायचं या विषयावर. इट्स ओके, इट्स ओके. तुला त्रास होत असेल तर राहू दे. हो, पण तुला काही शेअर करावं असं वाटलं ना तर नक्की सांगा मला. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो ना सोहा? हो हो, येतो आम्ही. रेवती आंटी, प्लॅन फ्लॉप झाला. वी गॉट नथिंग. असं कसं? तिचा नवरा जिवंत आहे आणि 7 वर्ष भेटली सुद्धा नाहीये.
इतका तिला तिच्या नवऱ्याबद्दल राग आहे म्हणा, आणि प्रचंड भीती आहे तिच्या मनात. एकदा तो सापडला ना, बघ कसा खेळ रंगतो ते. अहो बोला ना लवकर, दिवाळी येईल नाही तर. काय करायचं गणपतीला डेकोरेशन? आयडिया आली आली आयडिया आली. या वर्षी गणपती डेकोरेशनला हा. आपण एक मंदिर उभं करूया. मंदिर, त्याला 4 खांब दाखवू. 4 खांब, त्या खांबांच्या मध्ये आपला गोड बाप्पा बसेल. बाप्पा. मंदिराच्या आजूबाजूला शेती असेल, हा शेती. आणि शेतीच्या बाजूने आपण नदी काढू. हा, कसं वाटतंय? मजा नाही. नदीचं पाणी खोलीत घुसलं तर, आणि मला पोहता येत नाही ना. तुम्ही ना तुमच्या शिक्षकांना सांगा की ते विज्ञान प्रदर्शन कॅन्सल करा. अहो आपण हे डेकोरेशन गणपतीत करू. अहो मी गणपती डेकोरेशन बद्दलच बोलतोय. हो का? मग मला सगळे विसरले का? हे काय तुम्ही डेकोरेशनचं बोलताय आणि मला बोलवलंच नाही? जाऊ द्या, मी सगळ्यांची कट्टी. अगं बिट्टी, सॉरी बाबा. तुम्ही का नाही विचारलं तिला डेकोरेशन करण्याआधी? मग चला सगळ्यांनी सॉरी म्हणा तिला. सॉरी बिट्टी. बरं, आमच्या बिट्टीचा राग घालवण्यासाठी बिट्टीला काय हवंय? काय हवंय? काय हवंय? काय हवंय? मी सांगतो. कोण आहे रे? अहो अहो हो, मी सांगतो. तुम्ही सांगा. हे सगळं बरोबर आहे, पण काय बोललात? आता आणतो. चंदू शेठ. हॅलो 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 हॅलो. अहो ते भूक लागली आहे? मग दे ना तिला, दे. हा देतो. हे घे बिट्टी. चंदू शेठ, हे एवढंच आहे? हा आता एवढंच बनवलं ना. काही हरकत नाही, आपण शेअरिंग करू. शेअर करू. बिट्टी, शेअरिंग इज केअरिंग ना बाळा. मग वाट सगळ्यांना. हो. बिट्टी, त्याचा उपवास आहे. इथून चालू कर, इथून. घ्या चंदू शेठ. हा मस्त गरम गरम आहे. हो. हे घे बिट्टी. हा हा हा. चंदू शेठ, तुम्हाला सांगतो, काय ते चीज, वहिनी काय ती चटणी. चंदू शेठ, कोथमीर आला का? कोथमीर. हो आहे काय? टाकलं मी. मजा आली. बिट्टी, कसं आहे सँडविच? तुला सांगतो बिट्टी, चंदू शेठ, आजकाल ना उपवासाची मिसळ, उपवासाचा सँडविच, उपवासाचं चॉकलेट पण येतंय. उपवासाचं चॉकलेट. बिट्टी, छान आहे ना सँडविच? खा खा खा. चंदू शेठ, कसं वाटलं सँडविच? मस्त झालंय. पहिल्यांदा माझ्याकडून सगळं एकदम व्यवस्थित पडलेलं आहे, एकदम असं आंबट. ते असं असतं, त्याला काय म्हणतात? हा हा, तिखट तिखट झालंय. अरे पण तुम्हा सगळ्यांना एवढी भूक लागली आहे का? मग आधीच सांगायचं ना, तात्पुरतं काहीतरी बनवलं असतं छान.
बरं आता पोटभर खाऊ नका, थोडीशी जागा ठेवा पोटात. छान स्वयंपाक केलाय मी. पुरी भाजी, भात वरण, आमटी, श्रीखंड. भजी, कुरडया, लोणचं. गौरी ते सगळं सोड. हे सँडविच खाऊन बघ. एक घास खाशील, उपवास विसरून जाशील. तुम्ही खाताय ना, हं. मग तोंड बंद करून खा ना. तोंड बंद करून कसं खाणार? बडबड कशाला करताय? शांत बसून खा ना. शांत बसून खातो. झोंबलंय झोंबलंय. हे तू गप्रे, उपासाचं चॉकलेट. तू खा बिट्टी. हा, सँडविच खा. सँडविच म्हणजे कसं कमाल सँडविच. मस्तच बनवलं सँडविच. काय आहे हे सगळं? का पसारा आहे हा सगळा? हे चंदू शेट्टी मला कळत नाही. काय झालं रुद्र सर, तुम्हाला भूक लागलीये का? मी असं कधी म्हंटल? मी फक्त चंदू शेट्टीना खाताना बडबड करू नका, शांतपणे का, एवढंच म्हटलं. याचा अर्थ मला भूक लागली असा नाही होत. आणि मुळात तुम्हाला सगळ्यांना मला उपवास करू द्यायचा नाहीये का? असं कुठं म्हटलं मी? बरं सॉरी. आता सॉरी कशाला म्हणताय? मला भूक लागली म्हणून माझी चिडचिड होते असं वाटतंय का तुम्हाला? अहो पण असं कुठं म्हणाले मी? मग काय म्हणायचं तुम्हाला? हा अच्छा, तुम्ही बडबड करू नका म्हणजे तुम्हाला भूक नाही लागणार हे सुचवताय का तुम्ही? आता तर तुम्ही खात्रीच पटवून दिली की तुम्हाला नक्कीच भूक लागली. अरे गौरीजी, मला भूक लागलेली नाहीये. मग कशाला चिडचिड करताय उगाच? ठीक आहे, मी ना इथे असा बसून राहतो, कोणाशी काहीच बोलत नाही. हे हा पसारा आवरत बसतो. चंदू शेट्टी पण ना पसारा नको आवरायला. किती चिडचिड करतायत. कुणी सांगेल यांना भूक सहन होत नाही. आता काय करू मी? काय तर म्हणे भूक लागली मला. हे बघा रुद्र सर, शांत व्हा तुम्ही. शांत व्हा बरं. नाही मला कळतंय मुद्दाम करताय तुम्ही. काय? नाही मला कळतंय मुद्दाम करताय ते. हात बघू तुमचा. काय? मुद्दामून हात न धुता आलात ना, जेणेकरून मला मसाल्यांचा सुगंध यावा, मला भूक जास्त लागावी. कळतंय मला सगळं. अहो रुद्र सर, मी मुद्दाम का करेन? तुम्ही काही बोलताय आता? अरे रुद्र, काय चाललंय तुझं? काय रे तुझं? अरे चिडतोयस कशाला? भूक लागलीये तर सांग ना भूक लागलीये. हं? मानहार. मी हार मानावी असं तुम्हाला वाटतंय? अशी इच्छा आहे ना तुमची? नाही पण तुम्ही पण लक्षात ठेवा, मी असा हार मानणाऱ्यातला नाहीये. मी काहीही खाणार नाही. मी माझा उपवास मोडणार नाही. मला भूक नाही लागलीये. चेहराच सांगतोय त्याचा. भुकेनं पंचेंद्रिय तांडव करतायत. मी आज लवकर स्वयंपाक करते, म्हणजे यांना वेळेत उपवास सोडता येईल. नाही गौरी, अशी इतक्या सहज रुद्रची परीक्षा संपणार नाही. हिच्या या पिशवीत नक्कीच काहीतरी मिळेल. हिच्या नवऱ्याशी संबंधित एक जरी गोष्ट मिळाली तरी माझं काम होऊन जाईल.
मिसेस पैठणकर, तुम्ही इथे काय करताय? रुद्र, अरे माझ्या बोलण्याने दुखावले ना त्यामुळे त्यांना विचारायला आले होते त्यांना काही हवंय का. अशा मध्येच उठून गेल्या ना त्या. तुला भूक लागली आहे का? काही हवंय का? तुला आणून देऊ? नाही, नको. ठीक आहे, काही लागलं तर सांग.